माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला बॉक्स पाऊच कसा शिवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। खूप सुंदर असा हा बॉक्स पाऊच झालेला आहे। हे बघा, तुम्ही बेस पण बघू शकता, खूप छान आहे। आणि वरती ही चेन पण बघा, खूप सुंदर दिसते आणि बनवायला पण खूप सोपं आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पाऊच बनवण्यासाठी मी कापडाचा एक पीस घेतला आहे, त्याच्या आतमध्ये कॅनव्हास घालून पाठीमागे अस्तर लावून घेतले, चारी बाजूने शिवून घेतलेला आहे। आता ह्याचं माप आहे 13 बाय 10 इंच। तुम्हाला दाखवते माप मी, असं आहे ना, 13 इंच आहे आणि इकडनं 10 इंच आहे। ठीक आहे, आता हे 10 इंचाला मी चेन लावून घेणार आहे। आता ही चेन घेतली मी 11 इंचाची, थोडी जास्त घेतलेली आहे, नंतर आपण कापून टाकायची आहे। आता ही चेन अशी उघडायची आणि एक बाजू ह्या बाजूला लावायची अशी, आणि उलटी करून वरच्या बाजूने दाब शिलाई मारायची, तशी दुसरी बाजूला दुसरी साईड लावून घ्यायची चेनची। ठीक आहे, चला तर मग आपण चेन लावून घेऊया। झालेली आहे आणि वरनं मी दाब शिलाई पण मारलेली बघा, ही पाठीमागची बाजू माझी। आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालून घेऊया। आता रनर घालून झालं माझं। आता आपण ना ह्याला उलट्या बाजूने उलट करूया। ठीक आहे, आता उलट केल्यावर आहे ना, असं बरोबर मधोमध हे करायचं। मध्यभागी तुम्ही असं कात्रीने छोटेसे कोणी असे कापून घेतले तरी चालतील, इकडच्या बाजूला पण आणि इकडच्या बाजूला। आता काय करायचं, ही एक्स्ट्राची जी चेन आहे ना, ती आपण कापून कट करून टाकायची बरं का। आणि बरोबर असं आहे ना, हे जे आपण माप घेतलं होतं ना मध्यभागाचं, तिथे ना अशी शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि शिलाई मारून झालं तिथे आपण ह्या अस्तरच्या कपड्याने पायपिंग पण करून घ्यायची आहे लगेच। ठीक आहे, पायपिंग पण करून झालेली आहे। ठीक आहे, आता काय करायचं आहे, इकडनं आपण याला 2-2 इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत। इथून 2 इंच आणि इकडनं 2 इंच। ठीक आहे, आणि हे 2 इंचावर चारी कोपरे आपण कापून घ्यायचे आहेत। बघा, आता हे 2-2 इंचावर मी चारी कोपरे कट केलेले आहे। आता काय करायचं, हे बरोबर इथे असं त्रिकोण घेऊन हे असे चारी कोपरे आपण शिवून घेणार आहोत। आणि शिवून झाल्या परत त्याला सुद्धा आपण पायपिंग करून घेणार आहोत, म्हणजे आपले हे व्यवस्थित दिसेल। ठीक आहे, चला तर मग आपण हे चारी कोपरे शिवून घेऊया। हे शिवून झालेले आहेत आणि त्याला मी पायपिंग पण केलेली आहे। तर आता आपण हा पाऊस सरळ करूया। सरळ करताना सगळे कोणी नीट व्यवस्थित आहे ना, कोपरे असे नीट व्यवस्थित बाहेर काढायचे, म्हणजे आपली ही जी वस्तू जी बनवलेली आहे आपण, ती एकदम सुंदर अशी दिसते। ठीक आहे, बघा, असे सगळे कोपरे बरोबर काढले ना की छान दिसते, म्हणजे एखादा पण कोपरा असा आतमध्ये राहिला नाही पाहिजे। छान झालाय ना हा बॉक्स पाऊच, बघा, खूप सुंदर आणि एकदम सोपा आहे। बनवायला पण एकदम सोपा आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो। कोणाला जर भेट वगैरे द्यायचं असेल, लहान मुलांना वगैरे, हे छान दिसतं। कसा वाटला पाऊच मग? आवडला ना? चला तर मग पाऊच आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।